दोघा शाळेचे ड्रेसवर याला आपण आर्नवला तसंच आहे शाळेच्या ही पण वाटतं मिसका कळत वाटाणं का ते शाळेच्या भेटल्यान अरे शाळेच्या भेटल्यान का शाळेच्या भेटल्यान तू जाऊन नेली का मग कपडे बी नाही करले तर खायला पाहिजे. चला आपण कल्याण पाठवत आमच्या इकडे पण फणस होतं भरपूर मोठे आहेत. हे किती दिला रे? 250 आहे 300 हे 400 आणि ते 100 350 अरे बाबा जाम मोठे आहेत. तर चला सर्वात अगोदर आपण मच्छीला ना मॅरिनेट करू. सर्वात अगोदर आगल टाकू. कधी पण ना मच्छी आपण मॅरिनेट करायची असेल ना तर चिंचेचा पाणी लिंबू आगळ झाला ते थोडा तरी टाकायचंच. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रो ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर मी आता चालू आहे रिक्षावरून आणि आता चालू आहे भंडारलीला वर्षाकडे. त्या अगोदर आता भूक लागले, थोडासा नाश्ता करून घेतो मग निघतो. आणि आपल्याला ना आडनवच्या तर शाळा सुटेल 12ला. आडनवला घेऊन तिकडून तसंच जायचं आहे. चला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. इकडं तुम्ही बघू शकता या अंडा खायला मस्त अंडा मसाला मला असं जाम पटतं तर खाऊन घेतो. चला फायनली निघलो आता. इकडे बघा आर्नवला घेतले आणि आर्नव बघा तसं ते शाळेच्या ड्रेसवर त्याला घेऊन निघलो. जाताना गेट लागला. गेटाचे ते नाटकच आहेत. दातिलीचं गेट डेंजर आहे, जायला पण लागतं यायला पण लागतं. आता निघलोय फायनली. आता आदिवासी रस्त्यावर आहे आपण. हे 5 मिनिटं लेट झाला म्हणून, नाहीतर लेट झालो असतो आपण. चला आता निघलो डायरेक्ट आता भंडारली भेटतो. मी पण अजून सुटले नॅशनल स्कूल काय. चला फायनली आलो भंडारली. इकडे बघा दोघा शाळेचे ड्रेसवर याला आपण आर्नवला तसंच आहे शाळेच्या ही पण वाटतं मिसका कळत वाटाणं का ते शाळेच्या भेटल्यान अरे शाळेच्या भेटल्यान का शाळेच्या भेटल्यान तू जाऊन नेली का मग कपडे बी नाही करले तर खायला पाहिजे. शाळेचे कपडे बी नाही करले तर डबा कचरेले वाटाणे खाते वाटाणे. इकडे बघा तुम्ही बघू शकता वर्षाचा खोबरा बघ कसा वालते. वर्षांची तर रविवारी 7 होती ते नारळ भरत होते. इकडे बघा त्याच्या तिने चिप्स बनवले बारीक बारीक पातळ कपले. खोबरा वाळवतं ड्राय बनवतं याला मस्त फॅनवर. पावसाचे दिवस आहेत. इकडं तुम्ही बघू शकता इकडं वर्षाने पीठ टाकलेलं बघत कसला यो याचा डोशांचा ना कसा आले बघा. एक नंबर एकच नंबर आहे. थोडा इनी साईडला कडले डोसा काढायला आणि आपण वर्षाला सामान आणले मसाला कांदा आंबो इंबो आहेत. आंबो मका अजून काय केवळा आणले. केवळा आणले तोतापुरी हे बघ कर्ज बी आणले मक्क आणले. इकडं वर्षाने डोसा बनवले मस्त. डोसा आणि चटणी या खायला. इकडे आपला आर्नव शेठ पण खात. हा आर्नव शेठ. तर चला या जेवायला बसतो आता. इकडे बघा मस्त भात मटण आहे आपला कांदा लिंबू असं जेवायला बसल्यात. इकडे पण पंगत बसली जेवायला. इकडे आपली मिस्कू बसले. इकडे आर्नव शेठ जेवत. इकडे व्हेजवाली आहे.
इकडे आम्ही भाऊजी आहे, आम्ही मटनवाली माणसं, इकडे व्हेजवाली माणसं आहेत. अर्णव शेठ काय जाते? डोसा खाते का? डोसा, इडली, सांबार, चटणी. कसा बोलता अरे तू? इकडे आपली मिशकू पण डोसा खातात, डोसा आणि चटणी. आणि आपली वैदू दीदी गेले शाळेत. चला फायनली निघतो आता. चला दीदी, बाय बाय. चलो बाय बाय, टाटा. चलो आम्ही चला रू, बाय. चला आपण कल्याण पाठवत थांबलो. इकडे पण फणस होत, भरपूर मोठे आहेत. हे किती दिलं रे? 250 ला आहे, 300 ला, ते 400 ला आणि ते 100 ला, 350 ला. अरे बाबा जाम मोठे आहेत हे, तर जामच मोठे आहेत, भरपूर मोठे आहेत. साईज बघा, यो हात बसते, जाम मोठे आहेत. चला फायनली आपण फणस घेतले हवाला, 200 रुपये घेतले. भरपूर मोठे आहेत फणस, व्हिडिओ मध्ये समजणार नाही पण भरपूर मोठे आहेत. इकडे बघा आई चालली डोक्यावर फणस घेऊन. कल्याण पाट्यावरून घेतलंय. कल्याण पाट्याच्या समोरच त्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प चालू आहे, तिथूनच घेतलं, समोर होतं. भरपूर मोठं आहे आपली रिक्षा आणि आईने आता रिक्षामध्ये ठेवलेलं आहे. आरू काय घेतलं बघ? फणस. काय घेतला? काय बोलतो इंग्लिश मध्ये? जॅकफ्रूट नाही, जॅकफ्रूट. बोबरा नाही बोलायचा. फायनली आताच घरी आलो आणि आपण येताना फणस आणला, इकडे तुम्ही बघू शकता. आणि बाबा गेलता पनवेलला, तर तिकडे दिवस मच्छी बोलवत होतं बाबाला, तर मार्केटमध्ये पण गेलता पनवेलच्या. इकडं बघा पनवेलच्या फिश मार्केटला गेलता आणि कोलबी आणि बोईट मासा आणलेत. बाकीची मच्छी पण भरपूर महाग आहे, तर बाबाने कोलबी आणि बोईट मासाच आणला. हे पण महागच आहेत. हे कितीला भेटलं? 200 रुपयाचे मासे. 200चे मासे, बोईट मासे, 200ची कोलबी. बोईट मासे पण मस्त आहेत ना, फ्रेश आहेत. मस्त काम फिट झालं आपला म्हणजे. तर तुम्ही बघू शकता बोईट मासे पण भरपूर आहेत मोठे, कोलंबी पण जास्त मोठे आहेत. मस्त आहे बघा, एक नंबर. कोलंबी पण मोठीच भेटले. 400 रुपये किलो होती ना, अर्धा किलो आणलेत. आणि हे पण 400 नाही होते, दोन्ही अर्धा किलो आहेत. भरपूर मोठी. आता आईनी साफ करायला घेतलेत मस्तपैकी. चला फायनली आईने घेतलेत मस्त मच्छी साफ करायला. पहिले आहे कोलबीची बारी, नंतर गेल बोईट मासा. आईला मच्छी साफ करायची लय आवड आहे पहिल्यापासूनच. मला वाटतं मच्छी साफ करायला. आणि पूजाला मच्छी साफ करताना बघायची लय आवड आहे. इकडे बघा त्याला ती पण धुवायला बसत. बघू शकता इकडे कोलंबी साफ झालेली आहे आणि इकडे आईचा असिस्टंट बसले इकडे पूजा. कोलंबी आईनी साफ करून दिली, पूजाने धुवाचा काम केला आणि आईने आता बोईट मासे घेतल्या साफ करायला. आणि इकडे बघा म्याव म्याव करता, एक गेली रिक्षा खाली, एक इथे बसले. बरोबर वाज बरबाद येते बघ, रिक्षा घरच्या म्याव म्याव करते. माजुरी जे मच्छीवाल्याच्या मागे ही रिक्षा बी बसता खालीवाली आपल्या. बघू शकता तुम्ही इकडे बघा, एवढी मच्छी साफ झालेली आहे मस्त की. माशा बघा साफ केले तरी एवढे मच्छी पडले मस्त. बोटे बघा आईने मस्त या फ्रायसाठी, बाकीच्या कालवणसाठी मस्त आपण रस्सा बनवू, लाबाट रस्सा. आणि कोलबी पण आपण ना थोडासा लाबाट बनवू आणि फ्रायसाठी मस्त पैकी. चला आता जेवणाची तयारी आता चालू केली. इकडे बोईट माशाची रेसिपी दाखवतो तुम्हाला. इकडे बघा आपण बोईट मासे घेतले, थोडंसंच घेतले कारण की आपला दुपारीचं मटण आहे. आणि इकडे हळद, गरम मसाला, धना पावडर, आगळ आहे, मीठ,
आपला लाल तिखट घरचा, लसूण ठेचून घेतले, कढीपत्ता, आणि इकडे तेलावर टाकायला लसूण ठेचून घेतले आणि काकड्या मिरची, तिखटवाली नसते ते जास्त. आता ही पॅन ठेवले गॅसवर, पेटून घेतं. आपण तेल टाकू. तर चला सर्वात अगोदर आपण मच्छीला ना मॅरिनेट करू. सर्वात अगोदर आगळ टाकू. कधी पण ना मच्छी आपण मॅरिनेट करायची असेल ना तर चिंचेचा पाणी, लिंबू, आगळ झाला ते थोडा तरी टाकायचंच. म्हणजे मच्छीला कधी कधी ओसट वास असतं ना तो निघून जातो आणि मच्छी पण चांगली लागते. म्हणजे आणि मॅरिनेट करून ठेवली ना तर ते अजून टेंडर बनतं आणि मसाले असा आतमध्ये घुसवून देतो. एकच नंबर लागतं मग. चला आगळ टाकून झाले, लसूण ठेचून झालेला तो टाकले, धना पावडर टाकले. आता आपण गरम मसाला टाकून घेऊ. त्याच्यानंतर हळदी पावडर, नंतर आपला घरचा लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ. चला आता मिक्स करून घेऊ आपण. इकडे बघू शकता आपली मस्त मच्छी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटं ठेवू जरा मॅरिनेट होत. तर चला आपण गॅसवर पॅन ठेवले. आता आपण तेल टाकूया. दोन डवले तेल टाकले आपण. तर चला आता आपण लसूण टाकून घेऊ तेलामध्ये. थोडं परतून घेऊ. लगेच कढीपत्ता टाकू. त्याचा पण स्मेल मस्त तेलामध्ये उतरेल. एक नंबर मच्छी लागेल मग आपली. नंतर लगेच मिरची टाकू. ते आपल्याला आवडतं ना, आम्हाला जाम आवडतं काकड्या मिरची. ही जास्त तिखट नसतं. तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकाची मिरचीचा वापर जास्त करतात, तसं काही नाही. मिरची अशी तिखट लागत नाही. त्यामुळे आम्हाला मिरची अशी फ्रायमध्ये खायला जाम आवडतं, फ्रायमध्ये किंवा कालवणमध्ये. चला एक एक करून आता आपण मच्छी तेलामध्ये सोडून घेऊ. मस्त आहे घेतलेलं. आता मच्छी सोडायला एकदम पद्धतशीरपणे सोडतं. आता लावून घ्यायचा. चला पॅनमध्ये आपण मच्छी सोडली होती. आता एक साईड फ्राय झाली. आता आपण दुसरी साईड पलटी करून बघू. मस्त फ्राय झाले बघा. एक साईड रेडी झाली आपली. 5 मिनिटात आपली मच्छी फ्राय रेडी होईल. मस्त मच्छी फ्रायला टाइम नाही लागत जास्त. कमीत कमी 10 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं. चला आता दोन्ही साईड झालेले आहे फ्राय होऊन इकडे मस्त पैकी. तर आपण पहिले गॅस बंद करू. आवाज हो माझा किर, या आवाज कोणला पडतं कमेंट करून नक्की सांगा. आता आपण वरून कोथिंबीर टाकू मस्त पैकी. चला अशा प्रकारे आपली बॉईल्ड मच्छी फ्राय झालेली आहे. आता आपण जेवायला बसूया.
तर चला या जेवायला. इकडे बघा आपला ताट रेडी आहे मस्त. भाकर आपली, आता बोईट मासा फ्राय, दुपारीचा आपला मटण आहे, त्याच्यानंतर सफेद कांदा, लिंबू आणि कैरी. त्या मस्त जेवायला एक नंबर. फायनल जेवण करून झालेलं मस्तपैकी. आता आंबा खाऊन घेतो. या मस्तपैकी आंबा खायला.